नंतर मी माझी राजकीय भूमिका मांडेल। आता प्रकरणाचा निकाल लागलेला आहे, तो ओमराजेंच्या विरोधात आहे, पद्मसिंग पाटलांच्या बाजूने आहे। त्यामुळे आता नेमकी काय राजकीय भूमिका घेतात ओमराजे निंबाळकर बघावं लागेल। पण अर्थात निकालाचा आणि माझ्या या राजकीय भूमिकेचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण द्यायला सुद्धा ते विसरले नाहीयेत। आणखी माहिती आपण घेऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्या सोबत आहेत। कपिल, एक प्रश्न आता उपस्थित होतो, आता ओमराजे नेमके कुठे आहेत आणि ते आजच त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत का? कार्यकर्ता मेळावा वगैरे असं काही घ्यायचा त्यांचा हेतू आहे का? नक्कीच त्यांनी जे भाष्य केलेलं आहे की मी कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढचा निर्णय घेईल, मी पुढची जी प्रतिक्रिया आहे ती कार्यकर्त्यांशी बोलून जे मेन पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संभाषण करूनच पुढची पावलं उचलेल असं त्यांनी भाष्य केलेलं आहे। परंतु एकंदरीतच या भाष्यामुळे कुठेतरी ऑपरेशन टायगर हे धोक्यात येतं का, ऑपरेशन टायगर वरती याचा परिणाम होतो का हे पाहणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर जसा आजचा केसचा निकाल असेल, त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टीचे पडसाद या पूर्ण गोष्टीवर उमटताना दिसत आहेत। ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांनी थेट म्हटलेलं आहे का मी विचार नंतर करेल, परंतु एकंदरीतच पाहिलं तर अशी सूत्रांची माहिती समोर येते का जी प्रोसिजर आहे 6 जणांचा गट बनवणं किंवा तांत्रिक गोष्टी आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि उद्यापर्यंत कदाचित शिवसेना त्यांचे फोटो किंवा ह्या सर्व 6 खासदारांना एकत्र आणून पत्रकार परिषद किंवा वेगळा सोहळा करू शकते असंही बोललं जात आहे। दुसरीकडे निंबाळकरांच्या अशा स्टेटमेंटमुळे आता टायगर ऑपरेशन टायगर धोक्यात येतं की ऑपरेशन टायगरचं काय होईल याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। ठीक आहे कपिल, त्याचबरोबर काही वेळापूर्वी ओमराजे बोलताना असं म्हणाले होते की माझ्या मतदारसंघात जातोय, तर ते मतदारसंघात नेमकं कधीपर्यंत जाणार काही कल्पना? कारण 2 दिवसात मी राजकीय भूमिका स्पष्ट करेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। कदाचित आज मतदारसंघामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतील, कार्यकर्त्यांशी बातचीत करतील, जे महत्वाचे पदाधिकारी आहेत, जे मोठी नावं आहेत, राजकीय मोठी नावं आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर मग कदाचित ते निर्णय घेतील असं त्यांनी एक सूचक वाक्य केलेलं आहे। त्यामध्ये आज त्यांच्या विभागात जातील आणि आज पूर्ण दिवस त्याचा पूर्ण आढावा घेतील। आज आणि उद्या कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील किंवा मग ते समोर येऊन काहीतरी स्टेटमेंट देतील का त्यांची भूमिका काय आहे। ठीक आहे कपिल, आणखी एक मुद्दा उपस्थित होतो यामध्ये की आता 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याच्या चर्चा आहेत, पण त्यामध्ये एक जरी खासदारांनी वेगळी भूमिका घेतली तर ऑपरेशन टायगरचं भवितव्यच धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे आता या सर्व 5 खासदारांचं भवितव्य आणि राजकीय निर्णयाची वाटचाल ही आता ओमराजेंच्या हाती असं म्हणता येईल। नक्कीच 2/3 जर मेजॉरिटी असेल तरच तो गट स्थापन होऊ शकतो। 9 खासदार हे ठाकरे गटांकडे आहेत, त्यातले 6 खासदार फोडण्यामध्ये शिवसेनेला यश आलेलं आहे, त्यांचं गटही स्थापन झालेलं आहे असंही बोललं जातं। त्यामुळे एकंदरीत जर एखादा खासदार अशा तांत्रिक गोष्टी घडत असताना जर मागे वळाला तर नक्कीच 2/3 मेजॉरिटी होत नाही आणि मग ऑपरेशन टायगर पूर्ण धोक्यात येऊ शकतं, ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं। त्यामुळे 6 ते 6 खासदार असणं हे तांत्रिकदृष्ट्या गरजेचं आहे, कायदेशीरदृष्ट्या गरजेचं आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकरांनी जर असं स्टेटमेंट दिल्यामुळे एकंदरीतच एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे, एक वेगळी धाकधूक शिवसेनेच्या मनात सुरू झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आणि दुसरी बाजू ही आहे का ह्यांनी जे पत्र दिलेलं आहे अध्यक्षांना बिर्ला यांना, ते पत्रात काय म्हटलेलं आहे, त्यांची प्रोसिजर पूर्ण झाली आहे का हे पाहणं गरजेचं असेल। जर प्रोसिजर पूर्ण झाली असेल, गट स्थापन झाला असेल पूर्णतः तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर, तर मग निंबाळकरांना पाठी वळता येईल का हे पाहणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे 2 एक वेगळ्या बाजू आहेत, एक तर 2/3 असणं गरजेचं आहे, त्यामुळे निंबाळकरांच्या स्टेटमेंटवरती सर्व काही अवलंबून आहे। आणि दुसरी गोष्ट, काही दिवसापासून बघतोय आपण दिल्लीला सर्व गेले होते, तिथे गट स्थापन झाला असेल, तिथे तांत्रिकदृष्ट्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या असतील, असं असताना पुन्हा निंबाळकर बॅकफुल येऊ शकतात का हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। एक प्रश्न सुद्धा उपस्थित होतो, सध्या तळ्यात मळ्यात बघायला मिळत आहे ओमराजेंचं, त्याच्यामुळे ते शिंदेंसोबत जाण्याबाबतही स्पष्टपणे काही बोलले नाही आहेत, ठाकरेंना सोडण्याबाबतही काही बोलले नाहीत, त्याच्यामुळे परतीचे दोर सुद्धा ते कापताना दिसत नाही आहेत आणि शिंदेंची दारं सुद्धा उघडे ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत। नक्कीच दोन्ही बाजूनी विचार होतोय असं आपण बोलू शकतो। सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं होतं 2 दिवसापूर्वी का वेट अँड वॉचची भूमिका होती, जी एक बैठक होती दिल्लीला, त्या बैठकीला हे स्थायी जे खासदार जाणार की नाही जाणार आणि जर गेले असते तर नक्कीच ऑपरेशन टायगर फेल झालं असतं, परंतु स्थायी खासदारांनी जेव्हा व्हीप बजावला असतानाही गेले नाहीत। त्यामुळे त्यांची भूमिका एक स्पष्ट होती की शिवसेनेच्या बाजूने ते आहेत, एक वेगळा गट स्थापन करण्याच्या मनस्थितीत आहेत। ही पार्श्वभूमी 2-3 दिवसापूर्वीची होती, 2 दिवसापूर्वीची होती आणि आज त्यांनी वेगळं स्टेटमेंट दिलेलं आहे की मी आज परिसरात जातो,
विभागात जातो, पदाधिकाऱ्यांशी बोलतो, कार्यकर्त्यांशी बोलतो, आढावा घेतो आणि त्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करतो. त्यामुळे एकंदरीतच त्यांची नेहमी भूमिका प्रत्येक वेळी बदलताना दिसते आहे. एकीकडे गैरहजर राहणं, बैठकीला व्हीपचा सामना करणं, दुसरीकडे गटस्थापन करणं, पूर्ण तांत्रिक गोष्टी पूर्ण करणं आणि तिसरीकडे अज्ञातस्थळी जाणं, अज्ञातस्थळी जाऊन तिथे काही दिवस वेळ घालवणं आणि त्यानंतर आज स्टेटमेंट देणं का बाबा मी विचार करतोय. त्यामुळे एकंदरीत कुठेतरी तळ्यात मिळत आहेत का काय निंबाळकर, असा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. किंवा मग दोन्ही बाजूवरती दोन्ही दगडा पाय ठेवून निंबाळकर आपलं काम करत आहेत का, हाही प्रश्न उपस्थित होतोय. बरोबर. त्याच्यामुळे आता ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेतात त्यावर भवितव्य अवलंबून आहे. ठाकरेंच्या या 5 खासदारांचं ज्यांनी बंड केल्याचं बोललं जात आहे, कारण ज्या निकालाची प्रतीक्षा होती तो निकाल आलेला आहे. पद्मसिंग पाटील यांच्या बाजूने तो निकाल लागलेला आहे. त्यांच्यासह एकूण 9 आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. पण या प्रकरणाचा आणि ओमराजे निंबाळकर राजकारणात येण्याचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. कारण त्यांच्या वडिलांची जेव्हा हत्या झाली पवनराजे निंबाळकरांची, तेव्हाच ओमराजे निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आणि तिथल्या स्थानिक राजकारणात निवडणुकीत सुद्धा हा मुद्दा कायम चर्चेत राहिलाय. भावनिक मुद्दा म्हणून ते कायम मांडत राहिलेले आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आता मोठा निकाल लागलेला आहे. फडणवीस शिंदेंची अमित शहांसोबत देखील याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. चर्चेनंतर अमित शहा यांचे हे निर्देश आहेत. त्याच्यामुळे आता सीबीआय हायकोर्टात या सगळ्या निकालाविरोधात दाद मागण्याची शक्यता आहे. तशीच भूमिका ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा झी24 तास सोबत बोलताना घेतलेली होती. या निकालावर आपण प्रचंड नाराज आहोत, कलियुगात असा त्यांनी आपला उद्वेग व्यक्त केलेला होता. आणि यानंतर आपण हायकोर्टात या निकालाविरोधात जाणार असल्याचंही ओमराजे निंबाळकरांनी म्हटलेलं आहे. आणखी माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुणा आता आपल्यासोबत आहे. उर्वशी, या निकालाविरोधात सीबीआय हायकोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सीबीआय कडूनच आपल्याला समजून येत आहे की सीबीआय या पूर्ण निकालाला आता हायकोर्टात चॅलेंज करणार आहे, हायकोर्टात आव्हान देणार आहे. आजचा जो हा निर्णय होता पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी, जिथे सगळ्यांना जे आहे मुक्त करण्यात आलेलं होतं, त्या आदेशाला सीबीआय आता उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टात आव्हान देणार आहे असं समजून येत आहे. सीबीआयवरती खूप आक्षेप होते, सीबीआयवरती खूप प्रश्न निर्माण करण्यात आलेले होते या ट्रायल कोर्टाकडून. पण मात्र आता सीबीआय हे समजते की त्यांच्याकडे एव्हिडन्सेस पूर्णपैकी आहेत आणि त्यांनी तो आत्ताचा जो निकाल आहे ते चॅलेंज करत आता सीबीआय जे आहे ते हायकोर्टात या पूर्ण निकालाला, या पूर्ण प्रकरणात जो आज निकाल आलाय त्यात हायकोर्टात आव्हान देणार आहे. ठीक आहे, पण त्याचबरोबर उर्वशी, न्यायालयानं निकाल देताना हा खटला आता थांबवावा असे निर्देश दिलेले होते. पण ठीक आहे, बघूयात आपण या सगळ्या गोष्टींवरून आता चित्र स्पष्ट होईल. येणाऱ्या काळात सीबीआय हायकोर्टात जातं का या संदर्भात ओमराजे जाणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. काय होतं आपण बघणार आहोत. उर्वशी, धन्यवाद तुर्तास या माहितीबद्दल. तर वडिलांच्या हत्येच्या निकालात डॉक्टर पद्मसिंग पाटील हे निर्दोष मुक्त झालेले आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांची त्यांनी हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. 14 वर्ष न्यायालयात हा सगळा खटला चालला. 20 वर्ष हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्रात कायम चर्चेत राहिलेलं होतं. आणि याच प्रकरणात काय निकाल लागतो त्याची उत्सुकता होती आणि निकाल आलेला आहे. निर्दोष मुक्तता पद्मसिंग